नमस्कार. मी फेसबुकवर एक मृदू म्हणून तिला फॉलो करते. मला तिचे हे काही विचार बऱ्यापैकी पटले म्हणून मी तुम्हाला ते वाचून दाखवते. तुम्ही थोड्या स्मार्ट असाल, थोड्या चांगल्या दिसत असाल, एखाद्या विषयात पारंगत असाल, काही वेगळं करू पाहणाऱ्या असाल, सुखवस्तू असाल, प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या असाल, कुणाच्या अध्यात्मध्यात नसणारे असाल, थोडे हटके स्टाईल असणाऱ्या असाल, जे कराल ते उत्तम करणाऱ्या असाल, तर अशा अनेक कारणामुळे त्यातल्या एखाद्या कारणामुळे तुम्हाला एक बाई म्हणून मदत करण्याऐवजी त्रास देणाऱ्या बायका तुम्हाला आसपास जास्त भेटतील. मग त्यात नातेवाईक, मैत्रिणी, अगदी बहिणीसुद्धा असतील. पण हे एक कटू सत्य आहे. खरी गोष्ट आहे, आधीच्या काळातही होती आणि पुढेही असणार आहे. तर याला असं का बरं असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नसतो. कारण बहुतेक कर्तृत्व कमी असणाऱ्या, आळशी, स्वतःला जसं वागायचं आहे ते वागू न शकणाऱ्या, आर्थिक स्थितीमुळे कंटाळलेल्या, नवऱ्याला कंटाळलेल्या, घरच्या गोष्टींना कंटाळलेल्या, काही व्याधीने त्रासलेल्या आणि दुसऱ्यांची प्रगती पाहता येत नाहीत असा स्वभाव असणाऱ्या, अशा अनंत कारणामुळे त्यामागे जेव्हा एक बाई दुसरीचा दुश्वास करते, ती बदलू शकत नाही. जर तिने ठरवलं तर तुम्ही अशा व्यक्तीचं काहीच करू शकत नाही. म्हणून कधीकधी आयुष्यात काही गोष्टी स्वीकारूनच पुढे जावं लागतं आणि जायचं असतं. अशांना पूर्णपणे दुर्लक्ष करणं हाच एक मंत्र असतो आणि फोकस कायम आपण आपलं कुटुंब यांचं भलं करावा हाच असायला पाहिजे. अशा लोकांचं चिंतन आपण करत बसायचं नाही. नकारात्मक लोकांना त्यांच्याच कोशात राहू द्यायचं. त्यांच्यावर आपली एनर्जी खर्च करायची नाही. हातात रिकामी नाहीतर काय होईल, फक्त हातात रिकामी डोकेदुखी येईल. ते तसेच राहतील. बाईची शत्रू असते असं म्हणतात. शत्रू हा शब्द हार्श वाटला तरी बायकांना खूप नडतात, तेही उगाच. हे मात्र खरं आहे. मुलांमध्ये नसेल इतकं बुलिंग, हॅरॅस करणं हे मुलींच्यात असतं, जे अगदी शालेय लेवलवर पण दिसतं. मुख्यतः मुलगी तिच्या घरात काय वातावरण बघत वाढते, प्रामुख्याने तिच्या आईच्या वागण्याचा निरीक्षण करते. तिचे अनुभव असे सगळं मिळून तिचं वैचारिक बैठक बनत जाते. वागण्यातील या त्रुटीचा फार खोलात जाऊन विचार करावा लागतो. कोणत्याही सर्वसामान्य बाईने आपल्याला काय अनुभव येतो, कोणासोबत असताना आपण फार अस्वस्थ असतो, कोण आपल्याला सतत टोमणे मारतात, कोण खोचक प्रश्न विचारतात, कधी कौतुक तोंडावर का करत नाहीत, हे नोट करत राहावं मनातल्या मनात आणि नकारात्मक वागणाऱ्यांपासून जरा दूर राहावं. कधी काय शारीरिक म्हणजे आपण संपर्क अगदी तोडू शकत नाही घरातलंच असेल तर, किमान मनातून तरी त्यापासून निर्लिप्त राहावं. त्या बोलण्याच्या आपल्यावर काही परिणाम होऊ नये द्यावं. त्यांना ओळखून दूर असावं. दुनिया कितीही बदलली तरी हे बदलणार नाही. ठीक आहे, जे चाललं आहे ते ठीकच चाललं आहे असं करत आपल्याला वाटचाल करावी लागेल. अपवादात्मक स्थितीमध्ये फार उत्तम वातावरण, चांगल्या बायकांची साथ वगैरे गोष्टी मिळतात. मिळाली तर भाग्य समजावं, आशीर्वाद समजावे. नाही मिळालं तरीही माझ्याच बाबतीत का असले प्रश्न न विचारता पुढे जायची वाट धरावी. कारण असं वागणाऱ्या बायकांना सर्वत्रच असतात अशा फक्त तुम्हालाच नाही तर प्रत्येकाला कोण ना कोण असं मिळतं. पण एवढंच की कोणी खरं बोलतं, कोणी खरं सांगत नाही. पण जी गोष्ट सत्य आहे ती सत्य म्हणूनच स्वीकारणं हे सोपं असतं. तर सुखाने जगण्याचा एक आहे की सत्य स्वीकारा. हे मृदुलने लिहिलेलं आहे.
आणि हे बायकांसाठी तिने पुढे लिहिलेलं आहे. सुखाने जगण्याचं हेच सुखाने म्हणजे सत्य स्वीकारणं हेच सुखाने जगण्याचा सगळ्यात मोठं रहस्य आहे. आणि हे जरी लिहिलेलं बायकांसाठी असलं तरी हे पुरुषांसाठी सुद्धा लागू पडतं. मात्र इतर पुरुषांच्यामुळे स्वतःच्या प्रगतीत थांबून राहणे पुरुष जनरली अपवादात्मक पद्धती असतात. ज्या पुरुषांना ह्यातून काही घ्यायचं आहे तेही घेऊ शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. मला आवडला हे म्हणजे मी स्त्री पुरुष असं म्हणून नाही सांगत. मला असं वाटतं की कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्याच बाबतीत असं का घडतं. नाही, प्रत्येकाच्या बाबतीत घडतं. दुसऱ्यांना झालेला त्रास आपल्याला कळत नाही, आपल्याला झालेला आपल्याला माहीत असतो. त्यामुळे आपल्याला वाटतं की अरे मलाच अशी माणसं का भेटतात. असं नाही आहे, ते स्वीकारायचं. चांगली माणसं मिळतात त्याचं कौतुक करायचं, त्याबद्दल देवाकडे थँक्यू म्हणायचं. आणि एखादा जर नाही एखादा पूर्ण माणूस वाईट नसतो, एखादी त्याची गोष्ट असते वाईट, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. शक्य होईल तितकं. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.